अविनाश वडिलांपासून लांब राहत असतो, तशी त्याला पैशाचीही काही कमी नसते. कारण त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. बाबाकडे आताही खूप पैसे असतात. कोणत्याही गोष्टीची कमी नसते. सगळं व्यवस्थित चालू असतं. एक दिवस त्याला एक नोटीस मिळते. ती पाहून त्याला खूप आश्चर्य वाटतं. कारण ती त्याच्या वडिलांनी पाठवलेली असते आणि त्यांना मदत म्हणून महिन्याचा खर्च अविनाशकडून हवा असतो. अविनाश विचारात पडतो की बाबांकडे तर इतकी संपत्ती आहे, मग माझ्याकडून त्यांना कशाला हवाय खर्च. बाबांना याचा जाब विचारण्यासाठी तो त्याच्या बाबांना भेटायला येतो. तो बाबांना भेटणार तेवढ्यात त्याला कळतं की बाबा आत रूम मध्ये कोणाशी तरी बोलत आहेत. त्याला वाटतं दुसऱ्यासमोर नको बोलायला, उगाच घरचा विषय आहे. त्याला त्याच्या प्रतिष्ठेची खूप काळजी असते, म्हणून तो दारातच थांबतो. त्याला बाबांचं व त्या व्यक्तीचं बोलणं थोडं थोडं ऐकू येत असतं. त्यातून त्याला एवढं कळतं की ते वकील आहेत, म्हणून तो थोडा जवळ जातो व लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. मला महिन्याचा खर्च त्याच्याकडून 200 रुपये हवे आहेत. वकिलाला नवल वाटतं, फक्त 200 रुपये? तुमच्याकडे एवढी संपत्ती असताना तुम्हाला तुमच्या मुलाकडून 200 रुपये का हवेत? आणि त्याचे बाबा सांगतात की ते त्याने स्वतः येऊन माझ्या हातात द्यावेत. वकील विचारात पडतो की ही काय अशी मागणी आहे. तो म्हणतो, आपण त्यांच्यावर केस करू की ते या वयात त्यांच्या बाबांना सांभाळत नाहीत. यावर बाबा म्हणतात, तुम्हाला माझं म्हणणं कळलं नाही वकील साहेब. मला त्याच्या हातून पैसे याच्यासाठी घ्यायचे आहेत की माझ्या डोळ्यांनी फारसं नीट दिसत नाही, धूसर दिसतं. तो खूप दिवस झाले मला भेटला नाही. पैसे देण्याच्या निमित्ताने तो भेटायला तरी येईल. या डोळ्यांनी मला तो नीट दिसणार नाही, पण जेव्हा तो पैसे माझ्या हातात देईल तेव्हा मी या हातांनी त्याला स्पर्श करेल. त्याला त्रास होईल असे काही करू नका, कारण माझं माझ्या मुलावर खरंच खूप प्रेम आहे हो. लहानपणी तो माझं बोट धरून चालायचा आणि आता मला त्याच्या हाताला धरून चालण्याची गरज आहे. अविनाश बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत असतो. त्याचे डोळे भरून आलेले असतात. त्याला त्याचं बालपण आठवतं की बाबांनी त्याच्यासाठी काय काय केले आणि आपण त्यांच्यासाठी थोडा वेळही देऊ शकत नाही. तो डोळे पुसून बाबांकडे जातो, त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागतो. खरंच आयुष्य जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे, पण पैसाच आपलं आयुष्य नाही ना. एकदा का आपले जीवाभावाची माणसं माती आड गेली की ती परत कधीच भेटत नाहीत. म्हणून माणूस जिवंत आहे तोपर्यंत जपा. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काहीच उपयोग नाही.